मित्रांनो नमस्कार. मी अभिनेता प्रकाश भागवत. आज वाचन प्रेरणा दिवस आहे. या दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज पुस्तक वाचायची सुरुवात कोणाला जर करायची असेल तर त्याने या पुस्तकाने सुरुवात करावी असं मी मनापासून सांगेन. एक भाकर तीन चुली या वर्षीची सर्वोत्कृष्ट आणि सुंदर कादंबरी ठरलेली आहे. जर तुम्हाला खरंच वाचता वाचता अंतर्मुख व्हायचं असेल, वाचता वाचता खूप काही वाचायचं असेल, खूप काही अनुभवायचं असेल, तर तुम्ही देवा झिंजाड या माझ्या मित्राची ही कादंबरी नक्की वाचली पाहिजे. आणि आजच्या दिवसाची सुरुवात ही कादंबरी वाचूनच केली पाहिजे. का तर मित्रांनो, काही लेखक असतात जे आपल्याला पुस्तकातून उलगडतात, पुस्तक वाचल्यानंतर जे आपल्याला समजतात. पण देवा झिंजाड हा असा लेखक आहे की ज्याचा संघर्ष ज्यांनी ज्यांनी स्वतः डोळ्याने अनुभवला पाहिला असेल, त्याचे मित्र असतील किंवा आमच्या वाट्याला तो काही काळ आला, तर तो बघितल्यानंतर आम्ही ही कादंबरी वाचली तर आमच्याकडे बोलायसाठी मांडायसाठी शब्द अपुरे पडले. उरल्या त्या फक्त भावना. आणि म्हणून मी एका शब्दात म्हटलं की देवा, तुझ्या कादंबरीची पानं ही प्लॅस्टिकची हवी होती, कारण वाचताना ओघळणाऱ्या अश्रूंनी त्याची अक्षरं धुसर झाली नसती. एवढी सुंदर ही कादंबरी आहे. ही कादंबरी फक्त आपल्याला अंतर्मुख करत नाही. या कादंबरीतली नायिका जी पारू आहे ती आपलं बोट धरून आपल्याला तिचा संसार, तिचं जग फिरवून आणते आणि एका अशा ठिकाणी सोडते जिथून क्षितिजापर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त उजेड दिसतो. आशेचा, संघर्षाचा आणि लढाईचा उजेड दिसतो. आज छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला जे काय संसारात दुःख येतं ते सारं दुःख कुठे पळून जाईल जेव्हा आपण ही कादंबरी वाचाल. ही कादंबरी प्रत्येकानं वाचली पाहिजे. मला एक जाताना आवर्जून गोष्ट सांगायची. मित्रो, आपले आईवडील हे आपलं पहिलं दैवत असतं. ते आपल्याला जन्मभर साथ देतात, देवासारखे आपल्यासोबत राहतात. पण देवा झिंजाड याला मोठं करणारी याची आई अशी आहे जी आज नसताना सुद्धा त्याला आभाळा एवढं करते. तर ही कादंबरी नक्की वाचा, खूप काही मिळेल. धन्यवाद.